विधान परिषद निवडणुकीच्या 11 जागांचा आज निकाल लागतोय। विधान परिषद निवडणुकीच्या मतमोजणीला देखील सुरुवात झाली आहे। सोलापूर, जळगाव, सांगली, सातारा, नांदेड आणि नागपूरचा आज निकाल लागेल, तर भंडारा, गोंदिया, नाशिक, अमरावती, धाराशिव, लातूर, बीडमध्ये देखील मतमोजणीला सुरुवात झाली आहे। परभणी, हिंगोली, छत्रपती संभाजीनगर, जालन्याचा देखील आज निकाल लागतोय। या संदर्भातले अपडेट घेऊया आपले प्रतिनिधी जितेंद्र शिंगाडे यांच्याकडून। जितेंद्र, तुम्ही ज्या भागात आहात त्या ठिकाणची निवडणुकीची मतमोजणी कशा पद्धतीने सुरू झाली आहे आणि तिकडे कशी चुरशीची लढत आहे? नक्कीच कस्तुरी, कारण नागपुरात स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी जे आहे ते काँग्रेस आणि भाजप यांच्यात थेट लढत आहे। भाजपकडनं डॉक्टर राजीव पोद्दार यांना उमेदवारी जाहीर दिलेली आहे, तर काँग्रेसकडनं अतुल लोंढे हे निवडणुकीच्या रिंगणात। संख्याबळाचा जर विचार केला तर संख्याबळ हे भाजपचं पारडं जड आहे, कारण अनेक नगर परिषदा असेल किंवा नागपूर महानगरपालिका असेल या निवडणुकीमध्ये यांचं पारडं जड आहे, कारण नगरसेवकांची संख्या जास्त आहे। असं असलं तरीही पार्टीची विचारधारा किंवा पार्टीने दिलेला आदेश म्हणून काँग्रेसकडनं अतुल लोंढे निवडणुकीच्या रिंगणात उभे आहेत। त्यांनी मोठ्या प्रमाणात संपर्क करण्याचा प्रयत्न केला आणि मोठ्या प्रमाणात आपल्याला किमान आपली मतं मिळतील। जर संख्याबळाचा विचार केला किंवा मतदानाचा विचार केला तर एकूण मतदार संख्या जी आहे ती 836 आहे, त्यापैकी 823 मतदारांनी आपल्या मतदानाचा हक्क बजावला। MIM, मुस्लिम लीग आणि एक बसपाचे जे नगरसेवक आहेत त्यांनी तटस्थ राहणं पसंत केलं, त्याचबरोबर 2 नगरसेवक मतदान देऊ शकले नाही। अशा प्रकारे एकूणच 823 मतदारांनी आपला मतदानाचा कौल दिलेला आहे। नेमके आता भाजपचे उमेदवार जे आहेत डॉक्टर राजीव पोद्दार यांना किती मतं मिळतात याकडे लक्ष राहिलेलं आहे। तर त्याचबरोबर काँग्रेसचे नागपुरात 169 उमेदवार आहेत, त्या 169 उमेदवारांपैकी काँग्रेसचे उमेदवार अतुल लोंढे हे किती मतं प्राप्त करतात, कारण थोडीचं राजकारण मतं सुटणार याचे दावे दोन्हीकडनं करण्यात आलेले होते, त्यामुळे नेमके मतदान किती मिळतं कोणाला याकडे आता सर्वांचं लक्ष लागलेलं आहे। तर मी सध्या नागपूरच्या जिल्हाधिकारी कार्यालयात उभा आहे आणि इथे जे मागे बचत भवन आहे इथे हे मतमोजणी सुरू झालेली आहे आणि जो कल आहे तो कल थोड्या वेळात येणं सुरुवात होईल। त्याचबरोबर मतमोजणी आहे ही देखील मतपत्रिकेवर यावेळेस मतदान होतं, त्यामुळे मतपत्रिकेवर पसंतीक्रमाने हे मतदान करण्यात आल्याने लवकरच या मतदानाचा निकाल वेळेवर कळेल किंवा 10 पर्यंत हा निकाल हाती येईल अशी शक्यता वर्तवण्यात आलेली आहे। त्या अनुषंगाने जे पूर्ण पोलीस बंदोबस्त असेल तो देखील इथे मोठ्या प्रमाणात तैनात करण्यात आलेला आहे। धन्यवाद जितेंद्र दिलेल्या सगळ्या सविस्तर अपडेटसाठी। नाशिक विधान परिषदेचा आज निकाल आहे, तर गोकुळ गीते मतमोजणी केंद्रावर आल्यानं किशोर दराडे चांगले संतापले। नीच प्रवृत्तीची लोक असं करू शकतात असं यानंतर दराडे म्हणाले। मतदानाचा प्रचार ज्यावेळेस थांबवला होता, प्रचार प्रक्रियेमध्ये प्रचार थांबवला होता त्यावेळेस माझ्या कार्यकर्त्यांनी त्या ठिकाणी तुम्हाला माहित आहे खूप आग्रह केला होता, त्यांच्या भावना उद्रेक आपण बघितलेला आहे आणि त्या ठिकाणी त्यांनी निवडणूक त्यांच्या पद्धतीने पुढे नेली होती आणि मला खात्री आहे की त्या ठिकाणी त्यांनी केलेल्या प्रचारामुळे मला या मतदारसंघातले जे मतदार आहे सुज्ञ त्यांनी मला त्या ठिकाणी नक्कीच भरघोस मतदान केलेले असेल। मी आता त्या ठिकाणी मतमोजणीला जातो, थोड्याच आपल्याला कल आपल्याला हाती येतील। या मतदारसंघातल्या मतदारांचा जो 31 मे पासूनचा मी उद्रेक बघितलेला होता त्याच्यामुळे मला खात्री आहे की या मतदारसंघातल्या मतदारांनी 100% मला त्या ठिकाणी मतदान केलेलं आहे आणि त्यांचा विश्वास मी सार्थ ठरवेल अशी मला अपेक्षा आहे। संता बिंता काही व्यक्त केला नाही। आज निकाल आहे 100% नरेंद्र निवडून येणार याची मला गॅरंटी आहे। पण ज्या पद्धतीने गोकुळ गीते या ठिकाणी मतमोजणीच्या प्रक्रियेमध्ये सहभागी होण्यासाठी आलेले आहेत, त्यांनी प्रचार थांबवलेला होता, मतदान झालं त्या दिवशी तुम्हाला मतदान करा म्हणून आवाहन करण्यासाठी आलेले होते, ते आज मात्र माझा विजय निश्चित आहे त्यासाठी मी आलो असं प्रवृत्तीचे लोक असं करू शकतात, चांगले लोक असं कधीच करणार नाही। आता निवडणुकीमध्ये प्रत्येक उमेदवार येणारच आहे आणि काउंटिंगला राहणारच आहे, काही प्रॉब्लेम नाही। आता आमची महायुतीचं असल्यामुळे मला विजय निश्चित आहे, मला कल्पना आहे। तर विधान परिषद निवडणुकीच्या 11 जागांचा आज निकाल आहे आणि विधान परिषद निवडणुकीच्या या निकालाच्या मतमोजणीला सुरुवात झाली आहे। सोलापूर, जळगाव, सांगली, सातारा, नांदेड आणि नागपूरचा आज निकाल आहे। भंडारा, गोंदिया, नाशिक, अमरावती, धाराशिव, लातूर, बीडमध्ये देखील मतमोजणी सुरू झाली आहे, तर परभणी, हिंगोली, छत्रपती संभाजीनगर, जालना या ठिकाणचा देखील आज निकाल लागणार आहे। विधान परिषदेच्या 11 जागांसाठी आज मतमोजणी आहे, आज निकाल हाती येणार आहे। एकूण 17 जागा, ज्यापैकी 6 जागा या बिनविरोध झालेल्या आहेत। या बिनविरोध जागा आहेत वर्धा, गडचिरोली, चंद्रपूर, जिथे भाजपचे अरुण लखानी विजयी झालेत। पुण्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे विक्रम काकडे आधीच विजयी झालेत।
तर ठाण्यामध्ये शिवसेनेचे उमेदवार रवींद्र फाटक हे बिनविरोध निवडून आले आहेत. रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या भागात राष्ट्रवादी काँग्रेसचे अनिकेत तटकरे यांचा देखील बिनविरोध विजय झालाय. यवतमाळमध्ये दुष्यंत चतुर्वेदी शिवसेनेचे आहेत, त्यांचा देखील विजय झालाय. यासह इतर आता 11 जागा ज्या उरतात त्यात आज निकाल लागणार आहे. या संदर्भातले अपडेट घेऊया आपले प्रतिनिधी सुमित पवार यांच्याकडून. सुमित, नक्कीच राज्यातील 11 विधान परिषद निवडणुकीचा आज निकाल जाहीर होत आहे आणि त्याचप्रमाणे छत्रपती संभाजीनगर, जालना स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीचा देखील निकाल आज जाहीर होत आहे. त्याचप्रमाणे आपण तयारी बघू शकता की इथे मोठा बंदोबस्त या ठिकाणी एका कॉलेजमध्ये लावण्यात आलेला आहे. जवळपास 1,500हून अधिक पोलीस कर्मचारी या ठिकाणी तैनात आहे आणि ही मतमोजणी प्रक्रिया आता काही वेळातच सुरू होईल. जवळपास 637 पैकी 630 मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावल्यानंतर आता मतमोजणी प्रक्रिया 4 टेबलवर पार पडणार आहे आणि यासाठी जवळपास 88 अधिकारी व कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. प्रत्येक टेबलवर एक उपजिल्हाधिकारी, एक तहसीलदार आणि एक नायब तहसीलदार असे अधिकारी व पातळीवरील यंत्रणा कार्यरत असणार आहे. मतमोजणी दरम्यान वैध मतपत्रिकांच्या आधारे विजयाचा कोटा निश्चित केला जाणार असून किती मतपत्रिका बाद ठरतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहेत. मतपत्रिकेचे 25 असे गठ्ठे असून ती मतमोजणी केली जाणार आहे आणि त्या 2 फेऱ्यात जवळपास निकाल हा निश्चित होण्याची शक्यता आता समोर येत आहे. त्याचबरोबर आता ह्या निकालाकडे सर्व राजकीय वर्तुळाचं लक्ष लागलेलं आहे. कस्तुरी, धन्यवाद सुमित दिलेल्या सगळ्या सविस्तर अपडेटसाठी. विधान परिषद निवडणुकीच्या 11 जागांसाठी आज मतमोजणी होऊन निकाल हाती येणार आहे आणि या ठिकाणी आता मतमोजणीला सुरुवात झालेली आहे. पोलिसांचा देखील मोठा बंदोबस्त तैनात दिसतोय.